हे मातरम मित्रांनो, आज आहे 14 जानेवारी आणि उद्या 15 जानेवारी आहे. खरं तर गेले 7-8 वर्षापासून नाशिक आणि इतर 29 महानगरपालिका तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन होण्याची वाट बघत होते आणि आता तो दिवस आलेला आहे. मित्रांनो, कोणत्याही शहरासाठी किंवा कोणत्याही मतदारासाठी त्यांनी ज्या गोष्टींवर विचार करून मत द्यायला पाहिजे त्या खरं तर फक्त आहेत. शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, रस्ते आहेत, स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ बाथरूम आहे, स्वच्छ टॉयलेट आहे. तर ह्या गोष्टी विचारात घेऊनच आपण मतदान केलं पाहिजे. बाकी सगळं जे आहे, कोणी कोस्टल रोड दाखवतंय, कोणी एवढ्या कोटीचे कामं आणले, तेवढ्या कोटीचे कामं आणले. आपण मागे बघितलं असेल, मागच्या विधानसभा इलेक्शन लागायच्या जस्ट पहिले नाशिकमध्ये काय झालं, तर नाशिकमध्ये तपोवनामध्ये रामाची मूर्ती लावण्यात आली. आमच्या इथं पौर्णिमा स्टॉपवर काही झोपडपट्ट्या आहेत, तर त्या झोपडपट्ट्यांच्या बाहेर बिरसा मुंडांची मूर्ती लावण्यात आली. तर मूर्ती लावून तुमच्या आयुष्यामध्ये खरंच फरक पडलेला आहे का? त्या महापुरुषांना तुम्ही स्वतः जगताय का? ज्याने त्यांनी त्या महापुरुषांचे देवांच्या मूर्त्या लावल्या ते स्वतः तसं जगताय का? तुमच्या साध्या आयुष्यामध्ये त्या मूर्त्या लावून काय फरक पडलेला आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे. खरं तर मूलभूत तुम्हाला गरज काय आहे? शाळा पाहिजे. शाळा कशा पाहिजे? तर सरकारी शाळा पाहिजे, मोफत पाहिजे. कशाला इंटरनॅशनल आणि CBSE आणि अशा शाळा पाहिजे? आज प्रत्येक शाळेची फीज कमीत कमी 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये. कशासाठी अशा शाळा पाहिजे? आणि खरोखर आपल्या गरीब वस्तीमधील लोक अशा शाळेमध्ये जाऊ शकतात का? दवाखाने कसे पाहिजे? मोफतच पाहिजे. सरकारी दवाखाने पाहिजे. त्या दवाखान्यांमध्ये MRI, CT स्कॅन अशा सगळ्या सुविधा पाहिजे. त्या मिळत आहेत का आपल्याला? करोना काळामध्ये ह्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हा गोरगरिबांना बेड मिळत होते का? तिथं तर हे धनदांडके बेड अडून बसलेले होते. त्यांना त्यांच्या जीवाची फार काळजी होती. खरी का परिस्थिती आहे का नाही? आज पण छोटं मोठं काही झालं, ॲक्सिडेंट झाला किंवा अचानक काय अर्जंटमध्ये आले, तो आपण त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये, अशोका हॉस्पिटलमध्ये, वोकाट हॉस्पिटलमध्ये किंवा ते 6 सिग्मा वगैरे इथे जाऊ शकतो का? आपण नाही जाऊ शकतो. आणि सरकारी दवाखान्यात गेलो तर आपलं मरण निश्चित आहे. का असं होतं? त्याचं कारण असं आहे की सरकारी दवाखान्यांमध्ये सुविधा नावाची गोष्टच नाही आहे. तिथले जे कर्मचारी आहे त्यांना काम करायचं नसतं. त्यांच्यावर कोणत्याही सरकारी यंत्रणेचं व्यसन नाही. तिथली स्वच्छता, तिथल्या वस्तू दुय्यम दर्जाच्या असतात. हे सगळं का होतं? त्या गोष्टींसाठी तुम्हाला मतदान देणं अपेक्षित आहे. तुम्हाला आठवतं का हो, एखादा मंत्री, एखादा आमदार, एखादा नगरसेवक तो बिटगाव हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झाला, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झाला, या जहांगीर हॉस्पिटलला जाऊन एखाद्या महिला नगरसेवकने तिची डिलिव्हरी केली? माहिती आहे का तुम्हाला? असं कोणी नाही आहे. कारण त्यांनाच त्यांच्या ह्या यंत्रणेवर विश्वास नाही. कारण त्यांनाच माहिती आहे त्यांनी तिथं किती घोळ केलेलं आहे. तर तुमचं मतदान आहे ना, त्या गोष्टींसाठी पाहिजे की आम्हाला असा आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे की तो ह्या सगळ्या सुविधा सुधारेल. आज नाशिक म्हणजे खड्ड्यांचं आणि स्पीड ब्रेकरचं बालेकिल्ला झालेलं आहे. इतके स्पीड ब्रेकर आहे की ते स्पीड ब्रेकर पार करता करता चांगल्यांची हवाटाईट होऊन जाते. कित्येक महिला मी रोज पडताना बघतो. कित्येक ज्येष्ठ नागरिक त्या स्पीड ब्रेकरवरून पडताना मी बघतो. आता तो साधा इंदिरानगर ते ड्रीम सिटीच्या सिग्नलपर्यंत येण्याचा जो रस्ता आहे तिथे बघा किती स्पीड ब्रेकर आहे. द्वारका ते नाशिक रोड किती स्पीड ब्रेकर आहे. बरं, ते द्वारका ते नाशिक रोडचे स्पीड ब्रेकर ते 5-5, 6-6 ते रंबलर करून ठेवलेले. रंबलर पण एवढे तगडे की तुम्ही एका निर्धारित स्पीडच्या वरती थोडे जरी असाल तर तुमच्या जो मागे बसलेला असतो त्याचं पडणं निश्चित आहे. बरं, पडल्यावर हे आपल्याला उचलायला येतं का?
ट्रॅफिकची काय अवस्था आहे नाशिकमध्ये, एक सिग्नल पाळल्या जात नाही. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत हे सगळे राजनैतिक लोक तर आहेतच, पण त्याचबरोबर आपण सुद्धा आहोत, आपण जनता सुद्धा आहोत. कारण आपल्याला सरकार तसंच मिळतं ज्या विचारांचे आपण असतो. आपण भ्रष्ट विचार करत राहिलो ना तर आपल्याला असेच भ्रष्टच नेते लोक मिळत राहणार. कारण रस्त्यावर हे नेते लोक नाही मरतो, तुम्ही आम्हीच मरतो. तुमचे आमचेच गुडघे फुटतात, तुमचे आमचेच ढोपर फुटतात. हे पडतच नाही, कारण हे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये असतात, यांना खर्चटत पण नाही कधी. तर थोडा विचार करा, मतदान करताना विचार करा. आत्ता एक बातमी पाहिली, पुण्यामध्ये एकाने चांदी वाटली. मी काल परवाच एक व्हिडिओ टाकला होता ना, सिन्नर फाट्याचा. 101 मुलं होते, ते त्यांच्या गाड्या घेऊन आलेले होते. त्या गाड्यांमध्ये पेट्रोल तिथला उमेदवार भरून देत होता. कोणी दारू देतंय, कोणी पैसा देतंय, कोणी मटणाच्या पार्ट्या देतंय, कोणी साडी देतंय. काय चाललंय? काय पुरणार आहे तुम्हाला? ह्यापैकी काय पुरणार आहे तुम्हाला? तुमचे लेकरं शिवाय श्राप देणार आहोत. कारण तुम्हाला मतं खरं तर त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी द्यायचे, नाशिकच्या व्यवस्थेसाठी द्यायचे. तर तुम्ही ते लाडकी बहीण आणि बिडकी, कसली लाडकी बहीण? जा बरं पोलीस स्टेशनमध्ये, तुम्हाला लाडकी बहिणीला सन्मान मिळतो का? जा बरं बिटका हॉस्पिटलमध्ये, जा बरं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. लाडकी बहीण आहे म्हणून तुम्हाला चांगलं तुम्हाला चांगली वागणूक दिली जाते का? जा कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये, तुम्हाला चांगली वागणूक दिली जाते का? कसली लाडकी बहीण? का ते 1,500 रुपयासाठी तुम्ही स्वतःचं मत विकताय? जनता मालक आहे ना, तुम्ही मालक आहे या देशाचे. बाबासाहेब आंबेडकरांनी, गांधीजींनी किंवा त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेचे जितके पण देशाला आपल्या लोक होते, जे प्रतिनिधित्व करत होते, त्यांना अभिप्रेत असलेलं राजकारण हे आहे का? काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये? किती चिखल झाला आहे राजकारणाचा. तो एक माणूस जळगाववरून येतो आणि तो म्हणतो नाही इथली झाडं तर तोडणारच. कसं काय तोडणार भाऊ? हां, तोडणारच च लावतो. एवढी कसली तुम्हाला धमक आलेली का? एवढी कसली गुरमी आलेली आहे तुम्हाला? आणि प्रत्येक वेळेस काय, हे जे शहाणे असतात ना, सुशिक्षित शहाणे, हे काय म्हणतात प्रत्येक वेळेस की जे झोपडपट्टीमध्ये लोक राहतात ना, तिथं मतदानाचा टक्केवारी जास्त असते. एक गट्टा मतदान असतो, तिथं पैसे दिले जातात, तिथं पैसे रात्रीतून वाटले जातात. तर आजची रात्र ते पैसे वाटप होणार आहे किंवा उद्या सकाळपर्यंत पण ते पैसे वाटप होत. प्रत्येक वेळेस तुम्हाला दोष दिला जातो. आणि खरं तर सगळ्यात जास्त त्रास, सगळ्यात जास्त बेहाल जिंदगी ना तुम्ही लोकच काढता. काय तुमच्या इथले टॉयलेट्सची हालत आहे, सरकारी जे टॉयलेट आहे किती वाईट आहे. अहो, जनावरं सुद्धा, एका मांजर बघा, तिला पण 2 नंबर करायला जायचं असेल ना, ती अशी ठिकाणी जाते जिथं कोरडी जागा असेल, मग ती आधी खणते, मग ती करते आणि ती परत झाकून ठेवते. आणि तुमचे टॉयलेट्स बघा, आज नाशिकमध्ये सरकारी टॉयलेट दाखवून द्यावं. 2 आमदार आहे, महिला आमदार आहे आमच्या इथं. सरकारी टॉयलेट आहे का नाशिकमध्ये? आणि असतील तर ते जाण्यालायक आहेत का? आणि जाण्यालायक असतील तर त्या स्थानिक आमदार आहे ना, त्यांनी ते टॉयलेट वापरून दाखवावं आम्हाला की हो इथलं हे टॉयलेट स्वच्छ आहे. कुठे आहे टॉयलेट बरं सांगा बरं, कोणत्या वॉर्डामध्ये टॉयलेट आहे? तर तो विचार करा राव. कारण पोट हे सगळ्यात मोठं कारण आहे तुम्हाला जे पण आजार होतात ना त्याचं. कारण तुमचं पोट साफ नसलं तर हे सगळे आजार होत राहतात. 0 बजेट इलेक्शन. आता आमचे जे उमेदवार आहे जितेंद्र भावे सर आणि जगबीर सिंग सर आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी, एकंदर आम्ही हे ठामपणे मानतो की हो 0 बजेट इलेक्शन म्हणजे 0 पैसे खर्चून इलेक्शन लढता येतात. आता 0 पैसे म्हणजे काय, तर कोणाकडनं जे पण स्थानिक बिल्डर लोक असतात किंवा हॉस्पिटल असतात किंवा जे उद्योगपती असतात त्यांच्याकडनं पैसे घ्यायची गरज नाही आम्हाला. सामान्य माणूस जो आहे तो कोणी आम्हाला 100 रुपये देतो, 200 रुपये देतो, 500 रुपये देतो, 1000 रुपये देतो. आणि कमीत कमी खर्च करून मी हे बघा, हे जगबीर सिंग सरांचं हे पॅम्पलेट आहे, हे जितेंद्र भावे सरांचं पॅम्पलेट आहे. जगबीर सिंग सर आणि जितेंद्र भावे हे दोघेही प्रभाग क्रमांक 23मध्ये लढत आहे. भावे सरांची निशाणी आहे CCTV कॅमेरा आणि जगबीर सिंग सरांची निशाणी आहे पुस्तक.
तर काय हो याच्या मागे खर्च? हे बघा, हे 5 बोटं आणि हे 6 बोटं, एवढंसं छोटंसं पॅम्पलेट आहे. कमीत कमी खर्च करून जनतेच्या डोळ्यात डोळे टाकून आपल्याला इलेक्शन लढवता येतं. अशा लोकांना तुम्ही कदाचित हसत असाल की हे काय काय हे लोक, एकीकडं प्रचार कोड चाललाय, मोठे मोठे डीजे लावलेले, मोठे मोठे LED बॉल लावलेले, लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकलं जातं, लोकांना चांदी वाटल्या जाते, साड्या वाटल्या जात आहे, कॅश पैसे दिले जात आहे, आणि एकीकडे हे हे काय घेऊन फिरत आहे? यांनी काही इलेक्शन जिंकता येणार आहे का? हो, जिंकता येणार आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे, इलेक्शन यांनी जिंकता येणार आहे. कारण आम्हाला आमच्या जनतेवर भरोसा आहे, आणि कधी ना कधी जनतेला कळेल की नाही हेच योग्य होतं. तर तुम्ही त्या प्रलोभनामध्ये येऊन का मतदान करताय? तुमच्या लेकरांना काय तोंड दाखवलं तुम्ही उद्या? तुमचे लेकर तुम्हाला विचारतील ना की आम्हाला ही अशी परिस्थिती का दिली? माझ्याच वयाचा एक मुलगा रयान इंटरनॅशनल शाळेमध्ये जातोय आणि मी का महानगरपालिकेच्या शाळेत जाते? बरं, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जी व्यवस्था आहे त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्हीच आहे ना. तर थोडे जागे व्हा, जिवंत व्हा आणि विचार करा. हे मतदान साधी गोष्ट नाही. आणि मी तर म्हणतो मतदान बिन काही दान बिन नाही, मत कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य आहे. चांगल्या माणसाला मत देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमची सत्सद विवेक बुद्धी वापरून मतदान करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे आता BJP वाले किंवा ते काय गिरीश महाजन हे म्हणतात ते तपोवनातले झाडं आम्ही तोडणारच. आणि फक्त तपोवनच हा मुद्दा नाही आहे. तपोवनाच्या वरती जे STP आहे, नंतर शेर्डीला जे STP आहे, गंगापूर रोडच्या नदीकाठ जो आहे, सगळीकडे वृक्षतोड केली जाते, झाडतोड केली जाते. कशासाठी चाललंय एवढं? अहो, कोरोना काळामध्ये आपण एका श्वासासाठी जीव सोडलेला आहे. सोडलाय का नाही? एक श्वास घेता आला नाही म्हणून लोक मेलेले. ऑक्सिजन विकत घेतलेलं आहे आपण. एवढा मोठा धडा घेऊन सुद्धा आपण जर मूर्खासारखे हे झाडं तोडत बसणार आहोत तर काय म्हणायचं आपल्या बुद्धीला? आणि यांना तोडून काय बांधायचंय? तर ते माईस हब बांधायचे. आधी म्हटले साधुग्राम बांधू, साधूंसाठी बांधू. साधू संत येणार 1 महिना 2 महिन्यात 1 वर्ष येणार समजा कुंभमेळ्यात. अहो, नंतर तर हे नाशिक माझं आहे ना. ह्या नाशिकमध्ये तर मला राहायचंय, इथलं ऑक्सिजन तर मला प्यायचंय. आधी म्हणाले साधुग्राम करायचंय, नंतर म्हणताय माईस हब करायचंय, आता म्हणताय राम मंदिर बांधायचं. अरे बाबा, आम्हाला नाही पाहिजे राम मंदिर मंदिर, काही नाही पाहिजे. आम्हाला चांगल्या शाळा पाहिजे, आम्हाला चांगले हॉस्पिटल पाहिजे. आणि आत्ता जे राम मंदिर आहे आमचं काळं राम मंदिर, ते आमच्या नाशिकची शान आहे. तिथं जाऊन आमचं मन खरोखर प्रसन्न होतं. ते राम मंदिर आम्हाला हवंय. त्याची डागडुजी करा. त्याला ते नदी साफ करा, ती गोदावरी नदी. तिच्यामध्ये एक बोट बुडून असं आपण चाटू नाही शकत, इतकी वाईट अवस्था आहे त्या गोदावरी नदीची, त्या कपिला नदीची, त्या नासर्डी नदीची. इतकी वाईट अवस्था आहे. ती साफ करा. तिचं निळं शार पाणी आम्हाला दाखवा. हे काय बिल्डिंगी बांधून तुम्हाला कोणता विकास दाखवायचा आहे? आम्हाला काही विकास नको आहे. आमच्या गल्लीमध्ये विकास नावाचे पोरं आहे. आणि यावेळेस तर नाशिककरांनी ठरवलंच आहे की त्या चिखलातल्या कमळाला आम्ही उपटून फेकणार म्हणजे फेकणार. कोणत्याही जात धर्माच्या नादी लागून मतदान करू नका मित्रांनो. जात धर्म हे तुम्हाला वेळेत काढायचे काम आहे. शेवटी तुम्ही रस्त्यावर पडल्यावर आहे ना, कोणीही तुमची पहिली जात विचारत नाही का रे बाबा तू मराठा आहे का मुसलमान आहे, मग तुम्हाला फक्त मराठेच उचलायला येतात किंवा फक्त मुसलमानच उचलायला येतं, असं काही नसतं. माणुसकी हाच धर्म आहे आणि हीच जात आहे. पहिले माणूस तर बना, मग ते जातीपातीचं पाहू आपण. समजा करोनाने सगळ्यांनाच मारून टाकलं असतं, या जगातील सगळ्यांना, सगळ्या मानवाला मारून टाकलं असतं, मग जात धर्म उरला असता का? नसता उरला ना. तर पहिले माणूस बना, तेवढं तर बनून दाखवा आधी. मग ते हिंदू मुस्लिम सिख इसाई नंतर बनवू, आणि त्याच्यानंतर मग मराठा चांबार महार ते बनवू. काहीतरी फालतू भंपक गोष्टींवर लक्ष नका देऊ. नाशिकमध्ये इतकी भीती आहे मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये. आम्ही सगळे घाबरलेलो. आपण ओपनली बोलू नाही शकत. कोणत्याही नेत्याबद्दल आपलं मत मांडू नाही शकत. का नाही मांडू शकत? तो काही पण करेल आणि तरी आपण बोलायचं नाही. का? कारण तो लगेच त्याचे गुंड घेऊन येईल, तुम्हाला मारहाण करेल. आहे का नाही अशी परिस्थिती नाशिकमध्ये? स्वतः मनाला विचार, आहे का नाही अशी परिस्थिती? किती गुंडागर्दी. शेवटी इथल्या स्थानिक पोलिसांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे राबवावं लागलं आणि ते थोडंफार कंट्रोलमध्ये आणावं लागलं.
अजूनही पूर्णपणे साफ झाली का ही गुंडागर्दी? तर नाही. कालच त्या सातपूरमध्ये एका उमेदवारावर एकाने बंदूक रोखली. एवढं एवढं पोरगं होतं. आज कोणत्याही तुम्ही रात्री कुठेही नाशिकमध्ये फिरा, तुम्हाला पोरं टोळक्याने बसलेले दिसतील, गांजा ओढताना दिसतील, ड्रग्ज घेताना दिसतील. आहे का नाही परिस्थिती? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना, आहे का नाही परिस्थिती? पण आत्ता पक्ष आहे, मोठे मोठे पक्ष आहे. अहो, कालपर्यंत तो कार्यकर्ता एका विशिष्ट पक्षात होता. कालपर्यंत काय 1 तासापूर्वीपर्यंत. नंतर तो लगेच दुसऱ्या पक्षामध्ये जातो. लगेच त्याची विचारधारा बदलते. लगेच तो नाराज झालेला असतो. कशाचा नाराज? खरंच हे तुमच्यासाठी चाललंय का? तुम्हाला खरोखर वाटतं का हे तिथल्या स्थानिक जनतेसाठी त्या नेत्याने एवढं मोठं पाऊल उचललं? खरं आहे का असं? हे खरं तर तुम्हाला मी हे सांगायची गरजच नाही पडली पाहिजे. तुम्हाला सगळं माहिती आहे की हे सगळं खोटं आहे. हे सगळं तुम्हाला वेड्यात काढण्यासाठी. तरी तुम्ही का तुमचं मत अशा लोकांना देतात? तर तुम्ही खरोखर विचार करा आणि खरंच बुद्धीचा वापर करा. ती बुद्धीचा वापर ज्याप्रमाणे तुम्ही एखादी मेथीची भाजी घ्यायला गेले तर 10 वेळेस तिला उलटी पालटी करून बघता आणि एकदम जी योग्य आहे तीच भाजी उचलता तुम्ही. म्हणजे एकाच माळ्यातून आलेल्या 100 जुड्या असतात तरी त्यातली जी बेस्ट जुडी असतात तीच तुम्ही निवडता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा जो नगरसेवक आहे तो पण निवडावा. ही तुम्हाला माझं म्हणणं आहे. मी काही तुम्हाला रिक्वेस्ट वगैरे करणार नाही, मी विनंती करणार नाही. तुमचं कर्तव्य आहे ते. तर प्रभाग क्रमांक 23मध्ये जितेंद्र भावे सर यांची निशाणी आहे CCTV आणि जगबीर सिंग सर यांची निशाणी आहे पुस्तक. तर ह्या दोघांना तुम्ही नक्की मतदान करा. कर्तव्य करा ह्या दोघांना मत देण्याचं. आणि तसंच नाशिकच्या इतर वॉर्डांमध्ये जे पण चांगले उमेदवार असतील वरून खाली वाचायला चालूच करू नका. तुम्ही जेव्हा मतदान केंद्रात जाल ना, एक लिस्ट लागलेली जाईल दरवाजाच्या बाहेर. वरून खाली वाचू नका, खालून वर वाचा. खालच्या जे 4-5 लोक असतील ना त्यांनाच मतदान करा.